कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमधल्या दहिवली आणि आकुर्ल्याच्या दरम्यान असणारा हा बामचा मळा आणि ह्या ठिकाणी सुरू आहे जनतेच्या पैशाचा चुराडा। बामच्या मळ्यात जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ते आतपर्यंत चांगले काँक्रीटचे रस्ते आहेत आणि पुढे या मोकळ्या जागेमध्ये शेवटपर्यंत जाणारा हा रस्ता। या रस्त्याचा वापर फक्त सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी होतो, कारण हा रस्ता पुढे कुठेही जात नाही। आणि पुन्हा एकदा या मोकळ्या जागेत आता सुरू आहे कर्जत नगरपालिकेच्या अथक प्रयत्नातून 2 कोटी रुपयांचं अंदाजे 40 फुटी रस्त्याचं काम। मुळात ज्या ठिकाणी कोणती बिल्डिंग नाही, लोकवस्ती नाही, त्या ठिकाणी एकमेकांना जोडणारे रस्ते बांधून त्याचा उपयोग काय? या मोकळ्या जागेत बांधण्यात येणारे हे प्रचंड मोठे रस्ते म्हणजे भांडवलदारांच्या जागेच्या किमती वाढवण्याची एक आयडिया दिसते, ज्या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ होणार नाही आणि झालीच तरी बोटावर मोजण्या इतकी होईल। मग त्याच्यासाठी 5-25 लाखाचा डांबरी रस्ता करायचा सोडून थेट 2 कोटींचा रस्ता। ज्या ठिकाणी रस्त्यांचा अहोरात्र वापर होतोय तिथे प्रचंड खड्डे आहेत आणि धुळीनं सुद्धा लोक हैराण झालेली आहेत। आणि ज्या ठिकाणी रस्त्याचा वापरच होणार नाही, तो रस्ता असून नसून सारखाच ठरेल, त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचे टेंडर निघतायत, ते सुद्धा अगदी सहजपणे। कर्जत नगरपालिकेमध्ये पैशाचा चुराडा होत असल्याची चर्चा आहे आणि हा रस्ता म्हणजे त्याचंच एक जिवंत उदाहरण। आता हे असले टेंडर पास करून कोण किती मलाई खातोय आणि काय पद्धतीचं काम होतंय त्याची माहिती आमच्या हातात आलेली आहे। टक्केवारी खाण्यासाठी पास होणारे टेंडर आणि त्यातून जनतेच्या पैशाचा होणारा अपहार हा ठेकेदार आणि अधिकारी मिळून मिसळून करत आहेत का? हे असले बिनकामी टेंडर काढून बळजबरी विकास कामं करण्यापेक्षा ज्या ठिकाणी नगरपालिका हद्दीत खरंच रस्त्यांची आणि डागडुजीची गरज आहे त्या ठिकाणी तो निधी वापरला गेला पाहिजे। आता ह्या कामांमधले सूत्रधार कोण आणि कोणाची टक्केवारी किती हे लवकरच आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत जर वेळ मिळाला तर 2 कोटींचा बिनकामी रस्ता पाहायला नक्कीच जाऊन या। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।